5 मिनिटात कन्सेप्ट क्लिअर या आयसरच्या उपक्रमात मी महेंद्र शिंदे आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आज आपण जो कन्सेप्ट शिकणार आहोत ती आहे डेटाबेस आणि डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. डेटा म्हणजे काय, डेटाबेस म्हणजे काय आणि डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजे काय हे आपण ह्या आजच्या लेक्चरमधून समजून घेणार आहोत. तर चला सगळ्यात पहिले डेटा म्हणजे काय समजून घ्या. डेटा हे काय आहे की डेटा इज नथिंग बट अ रॉ फॅक्ट. आम्ही बोलत आहोत आता जे काय आपलं डिस्कशन चाललं आहे हे डिस्कशन म्हणजे काय की एक प्रकारचा डेटा आहे. तुमच्याकडे स्पीचचा डेटा आहे, कम्प्युटरचा डेटा आहे, तुमच्याकडे मूवीचा डेटा आहे. या सगळ्या प्रकारचा वेगवेगळ्या प्रकारचा डेटा इलेक्ट्रॉनिकली स्टोअर केलेला आपण त्याला काय म्हणतो डेटा. ओके, तुम्ही आता ज्यावेळेस हे यूट्यूबवरचं लेक्चर ऐकत असाल, हे लेक्चर अपलोड करण्यासाठी मला काही डेटा लागला, ते हे लेक्चर बघण्यासाठी तुम्हाला काही डेटा लागला. आता हे जे डेटा आहे हा डेटा वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये आपण काय करतो स्टोअर करतो. ओके, मग आपल्या प्रॉपर डेफिनेशनच्या टर्ममध्ये काय आहे की डेटा इज नथिंग बट रॉ फॅक्ट, कन्सेप्ट ऑर इन्फॉर्मेशन अँड इट रिक्वायर्स इंटरप्रिटेशन टू बिकम कन्सेप्ट ऑर इन्फॉर्मेशन. आता बघा, रिलायन्स कॉर्पोरेशन आहे. रिलायन्स कॉर्पोरेशननी जे काही जिओचं सिम कार्ड आणलं JIO हे आरशात जाऊन बघा की काय दिसतं आपल्याला OIL काय. तर रिलायन्स कॉर्पोरेशनला माहिती आहे की ह्या जनरेशनचं जे ऑइल आहे, ऑइल म्हणजे काय की हे जे ओपेक कंट्रीज होत्या ते आत्तापर्यंत सगळ्यात जास्त श्रीमंत होत्या ह्या ऑइलच्या बेसवरती. म्हणजे ऑइल ही आत्तापर्यंतची सगळ्यात महागडी आणि सगळ्यात प्रिशियस कमोडिटी होती. ओके, पण आताच्या नवीन जनरेशनचं ऑइल हे काय आहे की डेटा. म्हणजे आजच्या जनरेशनचं अतिशय प्रिशियस गोष्ट जी काय आहे ती काय आहे डेटा. ज्याच्याकडे डेटा आहे ती कॉर्पोरेशन सगळ्यात जास्त श्रीमंत समजले जाते. उदाहरणार्थ तुमची अल्फाबेट म्हणजे गुगल कॉर्पोरेशन असेल किंवा तुमचे फेसबुक असेल, या सगळ्या कॉर्पोरेशन काय आहेत श्रीमंत कॉर्पोरेशन आहेत सध्याच्या. कारण काय की त्यांच्याकडे सगळ्या जगभरचा डेटा आहे. हा जगभरचा डेटा कशासाठी वापरला जातो तर वेगवेगळ्या गोष्टींच्या ट्रेंड समजून घेण्यासाठी. सपोज भारतामध्ये आता सध्या कसला ट्रेंड चालू आहे हा ट्रेंड समजून घेण्यासाठी मला भारतातल्या लोकांचा तर डेटा लागेल. इथले लोक काय विचार करताय, हे लोक कशाबद्दल काय विचार करताय, पॉलिटिकल ट्रेंड कुठला आहे इथला, त्यानंतर इथला सोशल ट्रेंड कुठला आहे, इकॉनॉमिकल ट्रेंड कुठला आहे, हा सगळ्या गोष्टींचा मी दरवेळेस काय करतो की व्हॉट्सअपवरती काहीतरी मेसेज टाकला, फेसबुकवरती काहीतरी स्टेटस अपलोड केलं किंवा ट्विटरवरती मी काहीतरी ट्विट केलं, तर ह्या सगळ्या गोष्टीचे जे सेगमेंट्स आहेत हे सेगमेंट्स कलेक्ट केले जातात आणि हे सेगमेंटवरून कळतं की भारतामध्ये सध्या कुठला ट्रेंड चालू आहे, कुठला ट्रेंडिंग टॉपिक चालू आहे. ओके, तर याला काय म्हणतात, हा काय आहे डेटा. डेटा कुठला कुठला असतो, तुमचा स्पीच डेटा, कम्प्युटरचा डॉक्युमेंट, मूवी डेटा, अकॅडमिक डेटा, हा काय झाला डेटा. आता झालं डेटाबेस. डेटाबेस म्हणजे काय की इट इज अन ऑर्गनाइज्ड कलेक्शन ऑफ डेटा. इट इज अन ऑर्गनाइज्ड कलेक्शन ऑफ डेटा म्हणजे काय की आता माझ्याकडे मूवीचा डेटा होता, त्या डेटाला मी सगळ्या प्रकारचे ॲक्टर, ॲक्ट्रेस, डायरेक्टर सगळ्यांचा एक डेटाचं कलेक्शन केलं. नाऊ दॅट बिकम्स माय मूवीज डेटाबेस. इट बिकम माय मूवीज डेटाबेस. स्टुडंटचा सगळ्या स्टुडंटचा, युनिव्हर्सिटीचा, अकॅडमिकचा सगळा मी डेटा कलेक्ट केला, तो डेटा बनला माझा युनिव्हर्सिटीचा डेटाबेस. किंवा जर MSBTनी सगळ्या स्टुडंटचा डेटा कलेक्ट केला तर तो बनेल स्टुडंटचा डेटाबेस. ओके, आता हा जो डेटा आहे हा डेटा किंवा हा जो डेटाबेस आहे, आय कॅन ॲक्सेस द डेटाबेस इलेक्ट्रॉनिकली फ्रॉम कम्प्युटर सिस्टीम. याला काय म्हणतात डेटाबेस. डेटाबेस म्हणजे काय, एक पर्टिक्युलर फॉर्मॅटमधला डेटा आहे. म्हणा की मी काय केलं की एक फीडबॅक फॉर्म क्लासमध्ये डिस्ट्रीब्यूट केला. फीडबॅक फॉर्म क्लासमध्ये डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर त्या फीडबॅक फॉर्मवरती काय असणार आहे, त्या फीडबॅक फॉर्मवरती आपल्याला आहे तुमचा व्हॉट्सअप नंबर, ईमेल ID, माझ्याबद्दलचं फीडबॅक असेल, माझ्या क्लासबद्दलचं फीडबॅक असेल. त्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या टॉपिकबद्दलची इन्फॉर्मेशन जी तुम्हाला एक्सपेक्टेड आहे की मला हा टॉपिक कळाला नाही, ह्या टॉपिकची ॲडव्हान्स इन्फॉर्मेशन मला पाहिजे होती, असा एक फीडबॅक फॉर्म आहे. तो फीडबॅक फॉर्म तुम्ही भरला आहे. फीडबॅक फॉर्मचा तुम्ही भरण्याचा उद्देश काय आहे की माझ्याबद्दलचा तुम्ही फीडबॅक भरलं, पण त्या फीडबॅक फॉर्ममधून मी काय केले, तुमचा व्हॉट्सअपचा डेटा कलेक्ट केला, ईमेलचा डेटा कलेक्ट केला आणि हा सगळा डेटा मी स्टुडंटचा डेटाबेस म्हणून स्टोअर केला की हा माझ्याकडचा किंवा कस्टमरचा डेटाबेस म्हणून स्टोअर केला. या स्टुडंटला मी कॉल करणार आहे, या स्टुडंटला मी मेसेजेस करणार आहे आणि माझं नवीन जर सपोज मी कुठला तरी क्लास चालू केला असेल तर त्या क्लासच्या बद्दलची इन्फॉर्मेशन मी स्टुडंटपर्यंत डिस्ट्रीब्यूट करणार. हा झाला डेटाबेस. ऑर्गनाइज केला आहे डेटा की हा इंटेंडेड जावाचे यांना क्लासेस पाहिजे, जावाचे इंटेंडेड स्टुडंटचा डेटा मी कलेक्ट केला, तो बनला जावाच्या स्टुडंटचा डेटाबेस. C++च्या इंटेंडेड स्टुडंट्स यांचं इंटेन्शन काय की C++चा क्लास लावायचा. नाव दॅट बिकम डेटाबेस. ओके, याला म्हणतात डेटाबेस.
आता ज्या वेळेस मी काय करतो की माझा डेटाबेस आणि त्या डेटाला मॅनेज करणारी एक सिस्टीम यांचं कॉम्बिनेशन इट टुगेदर वी कॅन कॉल इट ॲज अ डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम ऑर DBMS. ओके, DBMS म्हणजे काय की MySQL असेल किंवा तुमचं ओरॅकल असेल किंवा तुमचं SQL असेल किंवा MongoDB असेल, हे सगळे काय आहे की डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम आहेत. तुमचा सगळ्या प्रकारचा डेटा ते काय करतात, मॅनेज करतात. म्हणजेच डेटाबेस प्लस मॅनेजमेंट सिस्टीम टू मॅनेज दॅट डेटा इज नथिंग बट डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. आपण प्रॉपर डेफिनेशन बघूया की डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम इज अ सॉफ्टवेअर दॅट इंटरॅक्ट विथ end user application and database itself to capture and analyze the data. म्हणजे काय, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. ओके, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम ॲडिशनली encompasses the core facility to provide ॲडमिनिस्ट्रेटर द डेटाबेस. म्हणजे काय की ते तुम्हाला डेटावरती वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन्स करण्यासाठी, काही इंटिग्रिटी कन्स्ट्रेंट ॲड करण्यासाठी तुम्हाला ते काय करतात, मदत करतात. इंटिग्रिटी कन्स्ट्रेंट म्हणजे काय की सपोज माझ्या डेटाबेसमध्ये मला काय पाहिजे की माझ्या एखाद्या कुठल्या तरी कंपनीचा डेटाबेस आहे आणि या कंपनीच्या डेटाबेसमध्ये मला फक्त 10th पास स्टुडंट नको आहेत, मला 10+ स्टुडंट पाहिजेत, 12+ स्टुडंट पाहिजेत. तर मी त्याच्यात कन्स्ट्रेंट टाकतो, कंडिशन टाकतो की माझ्या डेटाबेसमध्ये असा कुठलाही स्टाफ एंटर होणार नाही की ज्याचं ॲटलिस्ट 11-12 झालेलं नाही आहे. ओके, तर याला म्हणतात कन्स्ट्रेंट. ह्या कंडिशन्स मी काय करतो, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम थ्रू टाकू शकतो आणि त्यामुळे माझा एक इंटिग्रेटेड किंवा ज्याची काहीतरी चांगली इंटिग्रिटी आहे असा डेटा मी काय करू शकतो, कलेक्ट करू शकतो. तर हे होतं आजच्या लेक्चरचं डेटाबेस आणि डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. ओके, तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ, लाईक करा, शेअर करा आणि सगळ्या दुनियेत सबस्क्राईब करा. जिथं वाटेल तिथं सगळीकडे आपल्याला हा आपला व्हिडिओ शेअर करा की तुम्हाला कळाला, इतरांनाही कळू देत. थँक्यू. लाईक करा, शेअर करा आणि पुन्हा एकदा सांगतो आपला चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.